राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे छोल्यांसोबत खाल्ले जाणारे भटुरे। इथे भटुऱ्यांसाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। इथे मी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे, कारण मुलांना थोडं हेल्दी खाऊ घालू। मैद्याचा वापर नेहमी केला जातो, पण त्याऐवजी आपण गव्हाच्या पिठाचा वापर करू। अर्धी वाटी दही, चिमूटभर सोडा आणि चवीप्रमाणे मीठ, आणि आपण थोडे तेलाचा सुद्धा वापर करणार आहे। अगदी 2 टेबलस्पून तेलाचा आपण वापर करणार आहे। सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊ। 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी इतका रवा, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण एकत्र करून घेऊ। आता यामध्ये थोडेसे सारण बाजूला काढून घेऊ। हे पीठ बाजूला काढून त्यामध्ये दही घालू, त्यामध्ये चिमूटभर सोडा घालू। हा सोडा आपला ॲक्टिवेट होईल। हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्येच आपण 1 टेबलस्पून इतके तेल घालणार आहे। तेल घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण पाण्याच्या साहाय्याने भिजवून घ्यायचे। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। आपला कणकेचा गोळा मळून तयार झालेला आहे। आता आपण याला 20 मिनिटे रेस्टसाठी झाकून ठेवणार आहे। त्यानंतर आपण भटुरे तयार करणार आहे। आपल्याला भटुरे या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे। पुरीपेक्षा थोड्या मोठ्या साईजमध्ये मी हे लाटून घेतलेले आहे। थोडासा ओवा टाकून आपल्याला त्यावरून लाटणे फिरवायचे आहे आणि हा भटुरा तळून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी 3 भटुरे लाटून घेतलेले आहे। आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। आता इथे आपण तेल तापत ठेवले आहे। तेल आपले गरम झाले आहे। यामध्ये आपण भटुरा घालूया। थोडे लांबोळके लाटलेले आहे मी। आपण तेलामध्ये भटुरा घातलेला आहे। आपला भटुरा तयार झालेला आहे। छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचा आहे। आपण 3ही भटुरे आता तयार करून घेतलेले आहे। बघा कसे टम्म फुगलेले आहेत। आता आपण छोल्यांसोबत भटुरे सर्व करणार आहे। आपले हेल्दी भटुरे आता तयार झालेले आहे। तर चला एन्जॉय करूया छोले भटुरे।